पारायण हा कीर्तन भक्तीचा प्रकार आहे, तर पोथी ऐकणे हा श्रवण भक्तीचा प्रकार आहे। साधकाने आपली वाणी रसाळ, मृदू व प्रसादित होण्यासाठी किमान एकदा तरी पारायण करावे। यासाठी अनंत विभूषित जगद्गुरू श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या अनुयायांनी शनिवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी श्री लीला अमृत ग्रंथाचे पारायण संत गोरोबा काका मंदिरात केले। देवदेवतांच्या साधू संतांच्या चरित्र ग्रंथाचे शास्त्रोक्त वाचन करणे म्हणजे पारायण करणे। त्यामुळे साधकाची श्रद्धा वृद्धिगत होते, अपरंपार भाव निर्माण होतात। उपासना काळात मनाची विचलित, हिंदोळणारी, दोलायमान परिस्थिती एकाग्र होण्यासाठी या पारायणाचा मोठा फायदा होतो। शिष्य साधकाला जसे इतर देवदेवतांची स्वतंत्र भक्ती करण्याचे प्रयोजन उरत नाही, त्याचप्रमाणे त्यांच्या पोथीची पारायणे करण्याची गरज उरत नाही। कारण ध्येय प्राप्तीकडे जाण्यासाठी शिष्य साधकाने गुरु हेच लक्ष्य ठरवून त्यावर नेम धरला पाहिजे, तरच शिष्य आत्मद्वार साधू शकेल। गुरुपेक्षा कुणी श्रेष्ठ नाही ही भावना दृढ झाल्याखेरीज तो परमात्म स्वरूप ओळखू शकणार नाही। म्हणूनच सिन्नर शहर संत संघ सेवा केंद्राच्या वतीने शनिवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी शहरातील संत गोरोबा काका मंदिरात अनंत विभूषित जगद्गुरू श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या श्री लीलामृत ग्रंथाचे पारायण भाविक भक्तांकडून करण्यात आले। यावेळी 21 अध्यायाच्या या श्री लीलामृत ग्रंथाचे शास्त्रोक्त वाचन करण्यात आले। या पारायण सोहळ्यास शहरातील महिला व पुरुष अनुयायी शिष्यगण बसले होते। SN न्यूजसाठी अक्षय गायकवाड। जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज नाणेज धाम निवासी यांच्या पारायण सोहळ्याला आज सिन्नर सेवा केंद्राच्या वतीने संत गोरोबा मंदिर या ठिकाणी हा पारायण सोहळा संपन्न झालेला आहे। आणि या पारायण सोहळ्यासाठी बहुतेक सर्व ग्रामस्थांनी भक्तगणांनी या सोहळ्यामध्ये भाग घेतलेला आहे। आणि हा पारायण सोहळा जगद्गुरू श्रींच्या या श्री लीला अमृतामधील 21 अध्याय या 21 अध्यायाचं वाचन केलं जातं। आणि या पारायण सोहळ्यामध्ये सर्वांच्या वतीने हा पारायण सोहळा चांगल्या रीतीने पार पडला आहे। नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या संकल्पनेतून आध्यात्मिक उपक्रमाअंतर्गत सामुदायिक पारायण सोहळा आज संत गोरोबा काका मंदिर या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या उपक्रमासाठी सर्व गुरुबंधू भगिनींनी उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल सर्व गुरुबंधू भगिनींचा धन्यवाद। श्री विशुद्ध जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांच्या जीवचरणांना कोटी प्रणाम। आज दिनांक 25/8/2018 रोजी सामूहिक पारायण गोरोबा काका मंदिर इथे राबवण्यात आलेलं आहे। तरी हा पारायणाचं उद्दिष्ट म्हणजे असं की आपल्याला वेळेकाळी संकट, काही दुःख सुख बरेचसे काही येत असतात, त्याच्यामुळं ते आपल्या पुण्याचा साठा होत असतो। म्हणून हा पारायणाचं एक पवित्र महत्त्व आहे। म्हणून एवढे 2 शब्द म्हणून मी जगद्गुरू चरणाची चरणी अर्पण करतो। संत संघ सेवा कमिटीच्या वतीने एक सेवाध्यक्ष या नात्याने मी हा जो सामुदायिक पारायण सोहळा आयोजित केलेला आहे, तो आपण हा जो दरवर्षी साजरा करतो, पण आपण हा श्रावण महिन्यामध्ये 21 अध्याय हा आपण नॉनस्टॉप हा 5 तासामध्ये हा पूर्ण करतो। आणि हा जो सोहळा हा पूर्ण आपले जे गुरुबंधू गुरुभगिनी येऊन मोठ्या थाटामाटातून साजरा केला जातो।